मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो आज पुण्यासाठी खास करून आणि जे आपले नागरिक आहेत, पुण्यातले नागरिक आहेत किंवा ॲक्च्युली कुठल्याही शहरामधले असू द्यात, पण विशेष करून परत मी पुण्यावर म्हणतो याचं कारण असं आहे की मी आता जे बोलतोय ते तुमच्या घराबद्दल बोलतोय. आपलं घर ज्याला म्हणतात, सोसायटीमध्ये असू दे, बंगला असू दे, वॉट एव्हर. तर पुण्यामध्ये घर घेणं किती म्हणजे जिकरीचं काम आहे आणि त्याचं म्हणजे कॉस्ट जास्त असल्यामुळे त्याला म्हणजे आपल्याला ते कष्टाचे, आपल्या मध्यमवर्गीयांसाठी म्हटलं ना तर कष्टाचे पैसे असतात ते. त्यामुळं शक्यतो माणूस एका जीवनामध्ये एकदाच घर घेऊ शकतो, असं ती परिस्थिती आहे. आणि त्यामध्ये जर असं लक्षात आलं की ते घर अगदी मागं घेतलेले आहे, त्याला आता 20, 25, 30 वर्ष झालेले आहेत, तर त्यानंतर परत त्या घराचे काही प्रॉब्लेम्स येतात वगैरे आणि एक नवीन आपल्याला संकल्पना आलेली आहे. नवीन म्हणजे ते ह्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट. तर रिडेव्हलपमेंट म्हणजे काय की त्या म्हणजे पहिले जे वास्तू आहे ते सगळं पूर्ण पाडून त्याच्या जागी नवीन तयार करणं. त्याच्यामध्ये तिकडं पहिल्यांदा ज्यांनी घरं घेतले त्यांचे बेनिफिटसुद्धा वाढतात, त्यांना त्याचं म्हणजे वाढून मिळू शकतं, त्यांना नवीन ॲम्युनिटीज किंवा सुखसोयी मिळू शकतात. त्यामुळं इट इज अ विन विन सिच्युएशन असंही म्हटलं जातं. ते जे काही नियम वगैरे आहेत आणि त्याचबरोबर जर काही मिळतं तर त्याबरोबर काही म्हणजे चुकीच्या माहिती, गैरसमज असेही लोकांमध्ये आहे. तर रिडेव्हलपमेंट ऑलरेडी हा सेन्सिटिव्ह विषय आहे पुण्यातल्या नागरिकांसाठी आणि त्यामध्ये आणखीन एक त्याला जोडून आपण म्हणजे एक नवीन आज आपण बघणार आहोत आणि तो आहे सेल्फ रिडेव्हलपमेंट. म्हणजे स्वतः जे कोणी त्या सोसायटीमधलं जे मालक सगळे आहेत, म्हणजे त्या फ्लॅटचे मालक आहेत, ते स्वतःचं रिडेव्हलपमेंट करू शकतात. कारण का नॉर्मली रिडेव्हलपमेंट म्हणलं की तिथे बिल्डर आला, आर्किटेक्ट आला वगैरे वगैरे. तर मग तुम्ही आता म्हणत असाल की हे कसं शक्य आहे, कारण का सोसायटीमधले सगळे साधी माणसं असतील, अगदी ते बिल्डर वगैरे असतील, त्यांना माहिती नसेल त्यातलं, मग त्याला ते पैसे कुठनं आणायचे, आम्ही कसं करायचं, असा सगळा विषय असेल. त्यामुळं हा डबल सेन्सिटिव्ह विषय आहे सेल्फ रिडेव्हलपमेंट. तर मग आम्ही सरळ त्यातल्या एक्सपर्टना बोलवले आहे. विशेष करून त्यांनी स्वतःची ती सोसायटी जी आहे ना ती सेल्फ रिडेव्हलपमेंटची पहिली सोसायटी आहे असं त्यांचा क्लेम आहे. तर असे आपल्याकडे आज लेले सर आलेले आहेत. नमस्कार. पहिले तर धन्यवाद मिलिंदजी, तुम्ही मला या सेल्फ रिडेव्हलपमेंटबद्दल लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो तुमचा उपक्रम आहे त्याच्यासाठी मला आज इथे आमंत्रित केलेलं आहे. तर माझं नाव आहे अनिल लेले, मी मूळ मुंबईचा आहे, बॉर्न अँड ब्रॉटअप. आम्ही 95 मध्ये पुण्यामध्ये सेटल झालो. 95 मध्ये 1995 मध्ये इथे सेटल झालो. आता पुणेकर झालो आणि आमचीच जी बिल्डिंग आहे म्हणजे सोसायटी राजनील कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. कुठली? राजनील. हां, ओके. आता ही कोथरूडमध्ये डहाणूकर म्हटलं जातं. तिथे ही सोसायटी आहे आणि ह्या सोसायटीचंच आम्ही पण पुनर्विकास करायचं ठरवलं होतं. त्या संदर्भात कल्पना, एक वेगळी कल्पना माझ्या डोक्यात आली की 2019 मध्ये. सर मी तुम्हाला थोडं थांबवतो. हां, आम्ही म्हणजे नागरिकांच्या ज्या पद्धतीने शंका आहेत ना त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. ओके. मी तुम्हाला प्रश्न विचारेन काही, आणि जर तुम्हाला असं काही वाटलं की लोकांना हे सुद्धा कळायला पाहिजे, बरोबर, तर विदाउट माय क्वेश्चन ऑल्सो, माझे प्रश्न न विचारता तुम्ही ते सगळ्यात शेवटी सांगू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं की जसं म्हणजे कोथरूडमध्ये आहे, कोथरूडमध्ये माझे काही प्रश्न असते की तुम्ही तुमचा स्वतःचा फ्लॅट होता त्यामध्ये, तर किती लोकांची सोसायटी होती? आम्ही 12 मेंबर्स होतो. अच्छा, छोटी मेंबरची सोसायटी. 12 लोकांची 6 गुंठ्यापर्यंतचा प्लॉट. म्हणजे 10च्या पुढे असल्यामुळे ते फक्त अपार्टमेंट नव्हतं, सोसायटी फॉर्म झाली. हा मित्रांनो, 10च्या आतमध्ये होतं तर मागं त्याला अपार्टमेंट म्हटलं जायचं, त्याचे नियम परत वेगळे असायचे. बरोबर. सो इट वॉज अ सोसायटी आणि किती 12 जण. हा, बर. तर मग त्याची एक्झिक्युटिव्ह कमिटी, त्याचे सगळे बाकीचं सगळं सुरळीत चालू होतं सगळं. हो. मग तुम्हाला असं का वाटलं की त्याचं रिडेव्हलपमेंट करावं? बरोबर. असं का वाटलं? असं का वाटलं याचं मूळ कारण असं आहे की एक छोटा प्लॉट, 6 गुंठ्याचा प्लॉट, त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी 12 मेंबर्स आणि
जे काही आम्हाला वाढून मिळणार आहे, कशाला करतो आपण रिडेव्हलपमेंट, की आपली जी जागा आहे ती कमी पडत असते आणि जुन्या इमारती असतात त्याच्यामध्ये काही लेटेस्ट आपल्याला ज्या अम्युनिटीज हव्या असतात त्या नसतात आणि फॅमिलीज मोठ्या होत असतात, त्यामुळे जागा मोठी हवी आहे. त्याच्यासाठी आम्ही विचार असा केला होता की ह्याच्यामध्ये वाढून वाढून आम्हाला जागा किती मिळणार, बिल्डर किती देऊ शकतो, कारण शेवटी बिल्डर हा जो आहे तो प्रॉफिटसाठी करणार हे सगळं. तर ह्याच्यासाठी आम्ही कंपॅरिझन करत होतो की बिल्डरच्या ऑफर्स आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये नक्की आपल्याला काय फायदा होऊ शकतो आणि काय त्याच्यामध्ये तोट्या आहेत, या दृष्टीने आम्ही तो विचार केला होता. म्हणजे मी हा विचार केला होता. आणि मला हे विचारायचं की म्हणजे किती साली तुम्ही तो विचार केला? म्हणजे 2019 मध्ये, म्हणजे कोविडमध्ये असताना. तुम्ही तुमचा फ्लॅट जो घेतला तो नवीन म्हणजे सिंगल ओनर तुम्ही आहात का? नाही, सेकंड ओनर. सेकंड ओनर. हो, आम्ही 95 मध्ये तो विकत घेतला. बिल्डिंग तयार झाली 1989 मध्ये. 89 मध्ये. हो. आणि त्याच्यानंतर 34 वर्ष 6 वर्षानंतर तुम्ही त्यातला एक फ्लॅट विकत घेतला. थोडी आपण म्हणजे ती माहिती आपल्याला लोकांना द्यायची. म्हणजे ते 12 जणांचं म्हणजे फ्लॅट असं किती, म्हणजे रेंज काय होती स्क्वेअर फीट बाय स्क्वेअर फीट मध्ये? एरियामध्ये काय 2 प्रकारचे फ्लॅट होते. 542 आणि 610. ते सिंगल 1 BHK आणि 2 BHK. नाही, 2 BHK कोणाला करायचं असेल तर ते जॉईन करता येत होता. अच्छा, असे होते. मग सिंगल सगळे सिंगल, म्हणजे बेसिकली 2 बेडरूमचे जे फ्लॅट्स असतात ते 542 तुम्ही जर विचार केलात तर साधारण 1 BHK बरोबर. आणि लोकांना म्हणजे आता माझा जसा फ्लॅट होता तसे 2 फ्लॅट एकत्र केले होते बिल्डर. अच्छा, तुम्ही 2 फ्लॅट घेतले होते? हो, पण तो एक युनिट म्हणूनच दाखवला. असं का? त्यांनी बिल्डरनी मधली बांधली नव्हती आणि त्यांनी तो एक म्हणूनच विकला होता. बरं, म्हणजे असं म्हणून विकला होता. बरं, मग असे 2 फ्लॅट एकत्र असलेले किती फ्लॅट होते त्याच्यामध्ये? असे माझा एकच होता फक्त. अच्छा, बर. म्हणजे थोडक्यात 13 टोटल फ्लॅट होते, तर ते 2 एकत्र करून ते शेवटी 12 झाले. ओके, बर. आमचा दुसरा प्रश्न असा आहे, म्हणजे 89 ला ते बांधकाम केलं आणि तुम्ही घेतलं 95 ला. 95 म्हणजे 6 वर्षानंतर तुम्ही तिथं सेकंड ओनर म्हणून आलात. तिथं म्हणजे 89 चे ओरिजिनल ओनर्स किती होते? मी हे विचारायचं कारण फार वेगळं आहे. नाही, ओरिजिनल बाकी सगळे ऑब्विसली ज्यांच्याकडनं आम्ही विकत घेतला ते मूव्ह आउट झाले. बाकी 12 ओनर्स होतेच ना. बाकी 11 जे ओनर्स. तर ते सगळे तिथंच पहिल्यापासून. तुम्ही फक्त नवीन त्यामध्ये येस आलो. मुंबई वरनं तुम्ही इकडे आला होता. ओके, तर तुमची कमिटी कशी फॉर्म होती? म्हणजे मला काय म्हणते लीगली, म्हणजे ते तुम्हाला ह्याची कल्पना आहे का की 12ची असेल तर कितीची कमिटी फॉर्म होती आणि ती लीगल होती का? हो, लीगलच होती आमची. आमच्या बेसिकली आता ही जी आम्ही जे एकत्र राहतो इतक्या वर्षांनी, इट्स लाईक अ एक्सटेंडेड फॅमिली. अंडरस्टँडिंग सगळं खूप चांगलं होतं. त्यामुळे चेअरमन, सेक्रेटरी आणि ट्रेजरर अशी आमचे अपॉइंटमेंट्स ज्या झालेल्या होत्या त्या दर 5 वर्षांनी आम्ही त्याचे इलेक्शन्स घेऊन ते व्यवस्थितपणे आम्ही पार पाडायचो. नाही, हे फार महत्वाचं आहे. हो, तुम्ही इलेक्शन, मी इंटरनल इलेक्शनच घ्यायचो. पण माझ्या मते तुम्हाला म्हणजे बायलॉज माहिती आहे? मग तेही सांगा, कारण मला माहिती आहे पण लोकांना माहित नाही की 12चे जर मेंबर असेल तर त्यांना म्हणजे किती मिनिमम किती मेंबर्स? 5 मेंबर्स तुम्हाला. त्याच्यामध्ये आता नवीन जे काही लॉज आले आहेत त्याच्यामध्ये 2 म्हणजे विमेन मेंबर्स पाहिजेत. हे सगळ्या ज्या क्रायटेरिया झालेले आहेत. बऱ्याचशा जुन्या सोसायटीजमध्ये जेव्हाच्या काळी एवढं सगळं लिगली एकदम बरोबर आहे. सगळी आता जाणकारी लोकांना आता आलेली आहे आणि बायलॉज आता फॉलो करतात लोक. म्हणजे आता मॅन्डेटरी थोड्याफार झालेलंच आहे सगळीकडे, झालेलं आहे. बरोबर, इलेक्शन्स आणि हे ते प्रॉपर तुम्हाला इन कॅमेरा करावं लागतं. आम्ही ते केलं. रिडेव्हलपमेंटचं सुद्धा आम्ही ते इन कॅमेरा रेकॉर्ड केलेलं आहे. त्यामुळे हे सगळे आता. मी तो प्रश्न यासाठी विचारला की रिडेव्हलपमेंट म्हटलं ना तर जी एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे त्यांचा खूप महत्वाचा तुम्हाला माहितच आहे. आणि मग बाकीचे मेंबर्स वगैरे, मग जनरल बॉडी वगैरे. मी लोकांच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, साधारणतः 100 मेंबर पर्यंत जे हे सगळ्यात कमीत कमी आहेत तिथपर्यंत सर्व जे आहेत एक्झिक्युटिव्ह कमिटीची जी मेंबरची संख्या आहे ती आहे 11. आणि 11चं निम्म 5.5 येतं, तर 5.5 नसतं म्हणून 6 हे त्याचा कोरम असतो. तर त्या कोरमच्या पुढे तरी पाहिजे. आता तुम्ही जसं म्हणलात जुनी सोसायटी होती, तंटामुक्त होती, सगळ्यांचे चांगले संबंध आहेत, हे फार महत्वाचं. परत मी मुद्दाम हा तंटामुक्त
जे मी म्हणतोय ते फार आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की तंटामुक्त जर असेल तर तुमचं रिडेव्हलपमेंट फार सुरळीतपणे होतं. तर ही एक वेगळी एक्सेप्शनल केस आहे, चांगली आहे, आपण तीही ऐकणार आहोत. तर सर मला काय म्हणायचं होतं की त्यावेळी तुम्ही असं म्हणता त्याप्रमाणे 5 एक्झिक्युटिव्ह मेंबर्स होते आणि तुम्ही इलेक्शन घेत होता इंटरनली, म्हणजे अगदी बाहेरच्या रजिस्ट्रारला बोलून बिलून असं ते काय तसं करायची गरज नव्हती. 12 जणांची आहे विथ अंडरस्टँडिंग. माझ्या मते म्हणजे बिनविरोध येत असतील. बिनविरोध अगदी. कोणीतरी प्रपोज करायचं आणि सेकंड करायचं आणि कंटिन्यू करायचं, त्यांना सहकार्य करायचं. मेन त्यातला उद्देश आहे. यालाच म्हणतात तंटामुक्त. म्हणजे आता जसं बिनविरोध निवडून आले तर त्यांच्यावर तसं काही नव्हतं, त्यांच्यावर राग जसं तसं काही नव्हतं. चांगली गोष्ट आहे. तर आता मला सांगा की 89ची बांधकाम झालेली, 95ला तुम्ही आला. रिडेव्हलपमेंटची संकल्पना कधी आली? 18ला 19 मध्ये 2019ला. म्हणजे करोना सुरू होतं का नव्हतं? सुरू होता. त्याच्यामध्ये मी झूम मीटिंग अरेंज केली आणि एक पर्याय म्हणून आपण ऐकून घेऊया, समजून घेऊया असं मी सुचवलं होतं. आणि मी मुंबईचा असल्यामुळे मला ते सहकार्य तिकडनं मिळत गेलं आणि गाईड करत गेले आणि बरेचसे मेंबर त्याच्यामध्ये अटेंड केलं झूम मीटिंग. काही जण होती, 2 जण होते ते अटेंड केलं नाही, पण त्यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचली. 12 मध्ये सुद्धा 2 जण. हो, म्हणजे 12ला भारी. हो असलं पाहिजे पाहिजे ना, म्हणजे आपण म्हणतो तसं स्ट्रॉंग ऑपोजिशन असलं पाहिजे. माझं एक्झॅक्टली माझं पण मत आहे की खरी लोकशाही जर पाहिजे ना तर ऑपोजिशन स्ट्रॉंग पाहिजे. कमी असेल मेजॉरिटी मध्ये, तो कमी असेल मायनॉरिटी मध्ये असेल, पण तो स्ट्रॉंग असेल, अगदीच कमी नसलं पाहिजे. तर सर परत मी त्याच मुद्द्यावर येतो की त्यांची काही शंका प्रश्न असतील. 2019 म्हणजे अगदी रिसेंट आहे, लेटेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तोपर्यंत पुण्यात कुठंही सेल्फ रिडेव्हलपमेंट ही कल्पना नव्हती. ओके सर, मी मुद्दाम का तुम्हाला प्रश्न, कारण का सुरुवात मला प्रेक्षकांना काय पाहिजे ते मला कल्पना आहे, त्यामुळे सॉरी बरं. कदाचित मी माझे शब्द थोडे जास्त असतील प्रश्न, पण कन्सर्न खूप मोठा आहे. हो. तर मग अगोदर रिडेव्हलपमेंट तुमचा विचार केला तुम्ही, मग तुमची थोडक्यात प्रोसेस सांगा की रिडेव्हलपमेंट कल्पना आल्यानंतर तुमच्या कमिटीनं कसं केलं आणि काय काय तुम्ही अभ्यास केला त्याचा, हे सांगा. बरोबर. आता ह्याच्यामध्ये सुरुवात अशी आम्ही केली की बिल्डर्सची पण प्रपोजल्स आम्ही मागवली. म्हणजे जवळजवळ सांगतो की 12 बिल्डर्सची प्रपोजल्स आम्ही गोळा केली. सगळ्यांना सांगितलं होतं जो कोण तुमच्या ओळखीचा असेल त्याच्याकडनं आपण. व्हेरी गुड. ही कंडिशन ह्याच्यामध्ये बेसिकली काय आम्हाला कळलं की जास्तीत जास्त आणि चांगली अम्युनिटीज कोण किती देऊ शकतंय. व्हेरी गुड. ह्याचं एक कंपॅरिझन त्यांच्यामध्ये स्पर्धा लावली तुम्ही. हो. आणि ते कलेक्ट केलं आणि मग स्वयंपुनर्विकास ह्याचं पण आम्ही एक प्रपोजल आम्ही त्याच वेळी. हो. आता हे कसं झालं की माझा जो कॉन्सेप्ट होता तो स्टडी करून आपण लोकांपर्यंत हा पोहोचवणं हा गरजेचा होता. त्यामुळे मी त्याच्यावर अभ्यास सुरू केला होता. म्हणजे हा कन्सेप्ट तुमच्याकडनं त्या सोसायटीमध्ये पहिल्यांदा आला, म्हणजे दुसरी सोसायटी नाही. तर सुरुवात केली ती लेले सर हे पहिले म्हणजे मुंबईवर मला जे काही माझा सगळा जो काही माझा वर्ग आहे जो ह्या लाईन मध्ये आहे त्यांच्याकडनं मी सगळं ही इन्फॉर्मेशन घेत होतो आणि मला माहित होतं. हो. आणि त्या हिशोबाने माझा हेतू हाच होता की आपल्या मेंबर्स पर्यंत हे पोहोचवणं गरजेचं आहे आणि पर्याय म्हणून आपण विचार करावा. करायचं नाही करायचं हा नंतरचा विषय. क्या बात आहे, मस्त. त्याच्यात आम्हाला एक आढळलं की जवळजवळ 2-2.5 वर्षानंतर आम्ही सक्सेसफुली 2-2.5 वर्षांनंतर सांगतो तुम्हाला 2023 मध्ये आमचं भूमिपूजन झालं एप्रिलमध्ये. ते पण चंद्रकांत दादांच्या हस्ते आम्ही भूमिपूजन केलं. नाही आपण त्याच्यावर यूज परत. माझा परत मुद्दा असा आहे की एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या समोर तुम्ही ठेवलं, पण आता ते छोटी असल्यामुळं ते पटकन कन्सेप्ट मान्य झाली रिडेव्हलपमेंटची पहिल्यांदा. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 12 जणांचं तुम्ही ऑफर्स घेतले. हो. मग त्यावेळी म्हणजे 2019ची गोष्ट, म्हणजे तरी म्हणजे अगदी आत्ताच अगदी रिसेंट आहे, त्यावेळी ते सगळं प्रोसेस रिडेव्हलपमेंट चालू होतं, खास करून कोथरूडमध्ये. तर त्या 12 पैकी म्हणजे ते प्रेझेंटेशन वगैरे ह्या स्टेजवर ते आले होते का, आणि कसं होतं म्हणजे ते जे सिलेक्शन फिजिबिलिटी रिपोर्ट आपण जे म्हणतो ना, फिजिबिलिटी रिपोर्ट आम्ही कलेक्ट केले सगळ्यांकडनं. एक मिनिट सर,
फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणून एक गोष्ट लागते. म्हणजे काय की जर एखादी सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाती आहे तर ती फिजिबल आहे का, किंवा तुम्ही त्याचं रिडेव्हलपमेंट होऊ शकते का, आणि होऊ शकत असेल तर त्याच्यापासून काही बेनिफिट मिळतोय का. सरांनी फक्त एक मागे तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये मी फक्त ऍड करतो की रिडेव्हलपमेंटची पहिली कल्पना ह्यासाठी आहे की साधारणतः 25-30 वर्षानंतर बिल्डिंगचं मेंटेन्स करणं खूप अवघड झालेलं असतं. बरोबर. तर त्याच्यासाठी ते सरळ बांधून नवीन चकाचक ज्याला म्हणतात ना तसं करणं, आणि त्याच्यामध्ये मिळणारा बेनिफिट आहे ना हे म्हणतो म्हणजे कोलॅटरल बेनिफिट आहे मी असं म्हणेन. म्हणजे त्या बिल्डिंग चांगली करण्याच्या नादामध्ये आपल्याला एरिया वाढून मिळते. तर मला ते ऍड करायचं होतं प्रेक्षकांसाठी. तर सर मला ते म्हणायचं की तुम्ही बिल्डरांना कसं म्हणजे अप्रोच केलं, मग ते स्वतः आले, काय केलं, तुम्ही जाहिरात दिली, ह्याच्याबद्दल मला सांगा. म्हणजे ते कमिटीनं आम्ही शक्यतो म्हणजे आता जे लोक अप्रोच करत होते, ज्यांच्यापर्यंत हे पोहोचलं होतं की आम्ही रिडेव्हलप करायची आमची सोसायटीचा विचार आहे, तर बरेचसे माउथ टू माउथ बरं आम्ही भेटलो सुद्धा डायरेक्टली. व्हेरी गुड. आणि काही एजंट्स असतात, इस्टेट एजंट असतात, ते लोकं तुमच्या मागे ते लोक लगेच पोहोचतात तुमच्याकडे. म्हटलं तुझ्या ओळखीचं आहे ना, दे बाबा, काही हरकत नाही, काही आमचं हरकत नाहीये, तू आम्हाला फिजिबिलिटी काढून दे. आणि त्यांचा जे काही प्रेझेंटेशन आहे, फिजिबिलिटीसाठी तुम्हाला म्हणजे ऍक्च्युअली आर्किटेक्ट नेमावा लागतो. हो, बरोबर आहे. हो. तुम्ही काय केलं? आम्ही आर्किटेक्ट नेमण्यापेक्षा आम्ही अशी एक फर्म बघितली जी पूर्ण तुम्हाला सोल्युशन देते. टोटल म्हणजे डॉक्युमेंटेशन पासून लॉक अँड की पर्यंत त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला ते अशी पुण्यातली संस्था आहेत. आणि आता बेसिकली आता मी हेच करतो. अच्छा, व्हेरी गुड. आता सोसायटीजना गाईड करणं, हँड होल्डिंग करणं हाच माझा हेतू आहे. कारण जे काही मी आता ह्या वर्षात शिकलोय आणि जे अनुभवलंय तेच मला लोकांना पुढे प्रॅक्टिस करायचंय. नाही, गुड. मला फक्त हे म्हणायचं की साधारणतः फिजिबिलिटीला आपल्याला काही फीज द्यावी लागते. हो. तर मग ते तुमचं कसं होतं? म्हणजे एक तर छोटं आहे तुमचं, ही एक जे फर्म होती ती फिजिबिलिटीला चार्ज करत नव्हती. व्हेरी गुड. त्यामुळे मेन सुरुवात तिकडनं होते की आज लोकांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर तुम्ही आता सुरुवातीला जर चार्जेस घेतले तर ते भरपूर. तर या गोष्टींसाठी आम्ही समोर येतो आधी पहिले की तुम्हाला गाईड करणं हाच हेतू असतो. आणि ट्रान्सपरन्सी बेसिक म्हणजे सुहास पटेल जसं म्हणतात, फ्रेंड फिलॉसॉफर गाईड. व्हेरी गुड. त्याचं टॅगलाईनच असं आहे की ऑफ द सोसायटी, बाय द सोसायटी अँड फॉर द सोसायटी. क्या बात है. हे बेसिकली लोकशाही. वाह. त्या दृष्टीने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा विचार केला. आणि आज सोसायटीजला कम्फर्ट लेवल आणणं फार गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा शंका कुशंका असतात त्याच्यामध्ये. जसं तुम्ही ह्याच्यात अनुभवलाच असेल की रिडेव्हलपमेंट म्हटलं की लोकांना एकदम हे होतं की आता बिल्डर आम्हाला काय नक्की देणार, तो कसा करणार, करणार की नाही, अपेक्षा खूप. त्यामुळे ह्याच्यासाठी स्वयंपुनर्विकास मधले 2 प्रामुख्याने मी सांगेन त्यातले मेन हे की तुमचे राईट्स असतात जे सोसायटीच्या प्लॉटचे आणि तुमच्या अधिकार, तुम्ही मालक आहात, तुम्ही ठरवा, तुमच्याकडेच ते राहतात. क्या बात आहे. आणि अकाउंट सुद्धा तुमच्या नावाने उघडला जातो. ते पैसे जे येतात अकाउंटला ते तुमच्या अकाउंटमध्ये येतात. त्यामुळे टोटल कंट्रोल हा तुमचा राहतो त्याच्यामध्ये. आणि मग स्वतः आपलं केलं ना तर मग तिकडे सगळे, आणि म्हणजे 12च्या 12 म्हणजे असं नाही, यू आर गोइंग टू कीप इट इन फ्रंट ऑफ एव्हरीबडी जनरल बॉडीमध्ये. एक्झॅक्ट. सर परत मी तुम्हाला ते विचारतो की मग जर पैसे घेत नाहीत कुणी आणि सर्व्हिस देत आहे तर सोसायटीवाल्यांनी शंका नाही घेतली का की वाय दे आर डुईंग देन? नाही, त्याच्यामध्ये बेसिक कसं असतं की याची एक प्रक्रिया असते की सुरुवातीला जेव्हा तुम्हाला फिजिबिलिटी मिळते तेव्हा तुम्हाला कळते की तुम्हाला नक्की काय मिळणार आहे. आणि त्याच्यावरती ते एक प्रेझेंटेशन होतं. प्रेझेंटेशनमध्ये या शंका कुशंका सगळ्या क्लिअर होतात. आणि एक प्रकार असतो की तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट म्हणतो आपण, LOI जेव्हा तुम्ही एकाला देता एका फर्मला तेव्हा त्याच्यामध्ये हे कंडिशन्स असतात की काही गोष्टी आम्ही सोसायटीच्या वतीने आम्ही करणार आहोत जे तुम्हाला लागणारच आहेत डॉक्युमेंटेशनच्या सहाय्याने, की ह्याचे जे काही चार्जेस असतील ते आता आम्ही बेअर करू. आणि समजा काही कारणास्तव आपण समजा पुढे नाही गेलो तर ते तुम्ही आम्हाला रिएम्बर्स करा. अच्छा, या बेसिसवरती ते माय पॉइंट, आय गॉट इट क्लिअर. आता म्हणजे
तुमच्या बाबतीत असं झालं का की सुरुवातीपासून म्हणजे तुम्ही होता म्हणून म्हणजे रिडेव्हलपमेंटच्या ऐवजी डायरेक्टली सेल्फ रिडेव्हलपमेंटलाच तुम्ही सुरुवात केली असाच अर्थ आहे का त्याला? हो, असा आमचा झालं. अनुभव तसा आला. तुमचा तसा झाला. आम्ही त्याच्यामध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंट जेव्हा हा जो कॉन्सेप्ट एकदा कळला आम्हाला आणि सगळ्या आमच्या शंका कुशंका सगळ्या क्लिअर झाल्या, तेव्हा नक्कीच हे कळलं की हे सहजपणे आपण करू शकतो. आणि हा माझा इंटरेस्टचा विषय होता. माझं कुतूहल होतं की बाबा याच्यातनं आपल्याला काहीतरी शिकू आणि लोकांपर्यंत आणू, आणि नक्कीच आपण हा प्रयत्न करायला हरकत नाही. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला व्यक्तिगत दृष्ट्या पूर्ण पटलं होतं. हो. तर सेटिंग बाय एन एक्झाम्पल म्हणून तुम्ही स्वतःच्याच फ्लॅट ज्या सोसायटीमध्ये आहे तिथंच तो पहिला प्रयोग तुम्ही त्यांच्यासमोर सांगितला आणि तुमच्या बाकीच्या 11 मेंबर्सना तुमच्यावर पूर्ण भरोसा सपोर्ट करून तुम्ही पुढे दिला. ठीक आहे. आता माझं म्हणणं असं आहे की म्हणजे जी अशी फर्म असते आणि जी फर्म म्हणण्यापेक्षा आता तुम्ही ते करता, तर तुमच्या म्हणजे एक सोसायटीला काय अपेक्षा असते तुमच्या ह्याच्यामध्ये? तुम्ही म्हणलं ना की लेटर ऑफ इंटेंट वगैरे ते, तर त्याचं म्हणजे काय MOU कसं काय करता? म्हणजे समजा एक सोसायटी ती म्हणते आम्हाला सरळ सरळ सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचं, बरोबर. तर तुम्हाला म्हणजे काय लागतं ते सांगा सर. बर, आता सेल्फ रिडेव्हलपमेंटला जेव्हा एखादी सोसायटी नी ऑलरेडी निर्णय घेतलेला असतो, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना बेसिकली सगळे डॉक्युमेंट्स मागतो त्यांच्याकडनं. जे डॉक्युमेंटची लिस्ट असते ती आम्ही त्यांना शेअर करतो. आज टेक्नॉलॉजी आपल्या हातात आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण सहजपणे करू शकतो. आणि एकदा का त्या डॉक्युमेंट्स आपल्याकडे आले की ते डॉक्युमेंट्स वरती आपल्याला स्टडी होतो की हे नक्की ह्यांचा एरिया किती आहे, प्लॉट एरिया किती आहे, रोड विड्थ किती आहे, ह्याला किती FSI मिळू शकतो, बरं TOD मध्ये येतात का, ह्या सगळ्या क्रायटेरियाज आपण ते चेक करतो. आणि त्या बेसिसवरती आपण एक फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करतो. आणि फिजिबिलिटी केल्यामुळे आपल्याला कळतं की बाबा ह्या सोसायटीसाठी काय त्यांना जास्तीत जास्त देऊ शकतो आपण आणि हे कसं फिजिबल होऊ शकतं. आता सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हटलं की लोकांचे प्रश्न येतातच, पैसे कोण लावणार, कोण उभे करणार, आणि हे सगळं कोण मॅनेज करणार, आम्हाला ह्यातलं काही कळत नाही. त्यामुळे हे सगळं कोण बघणार? तर आम्ही त्यांना तेच सांगतो की आम्ही हे सगळं तुमच्या वतीने करणार आहोत, आपण हे मिळून करायचंय. अच्छा. आम्ही पूर्ण आमच्याकडे हे स्किल सेट्स आहेत, आम्हाला सगळा नो-हाऊ आहे, टेक्नॉलॉजी म्हणा किंवा सगळं टेक्निकल साईड म्हणा, तर हे सगळं आम्ही सोसायटीच्या वतीने करतो. नाव तुमचंच असणार आहे आणि अधिकार सगळे तुमचेच असणार आहे. तुमच्या परवानगीशिवाय पुढे एक पाऊल पण नाही आम्ही, कारण हे सगळं आपण ट्रान्सपरंटली त्यांच्या समोर मांडतो. मित्रांनो, सेल्फ रिडेव्हलपमेंटवरचा हा आमचा पहिला भाग होता. तुम्हाला आणखीन सेल्फ रिडेव्हलपमेंटबद्दल माहिती हवी असेल तर आमचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होत आहे, तोही बघायला विसरू नका. आणि यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.